नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? रामकृष्ण हरी. मी आज करत आहे लहान मुलांच्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या. मग त्या पुऱ्या करण्यासाठी हा वाटीभर म्हणजे मेजरमेंटनं हा एवढा रवा घेतलेला आहे. तो मी आता ओतून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि तो भिजवून घेते. ओला पूर्ण ओला रवा होतोपर्यंत असं भिजवून घ्यायचं सगळं आणि 10 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं. थोडंसं अजून पाणी ओतायचं. अर्धा ग्लास घेतला होता, त्याच्यातलं एवढं पाणी राहिलेलं आहे. आपण इकडं दुसरं सामान पुऱ्यांचं करत तोपर्यंत आपण भिजत ठेवूया. एक 10 ते 20 मिनटं भिजत ठेवायचा, झाकून ठेवायचं. आपण पुऱ्या बनवण्यासाठी एक मेजरमेंटनं 1 कपभर सपाट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आता ओतून घेतले, मी चाळून घेतलेलं आहे. ओतून घेते. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा जिरे पूर्ण अख्खे. हे मिरे 7-8-10 मिरे आहेत, ते कुटून घेतलेले आहेत. जास्त मोठे नाहीत, जास्त लहान आहेत. हा गरम मसाला, ही चाट पावडर, ही कस्तुरी मेथी. मी मिठाचं करणार आहे लहान मुलांसाठी. हा ववा असा बारीक करून घ्यायचा हातावर असा, तो ववा. आणि थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. आणि नंतर 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. 2 चमचे घेणार आहे ह्या चमच्याने. हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. आता पुऱ्या इतक्या छान खुसखुशीत होतात ना, सगळं लावून घेणार ह्या पिठाला. सगळ्या मसाल्यांचा वास पण इतका छान यायला लागलाय ना, लहान मुलांना खूप आवडते. ह्यात मग लाल तिखट घालायचं. तुम्हाला तिखट आवडत असतील तर लाल तिखट घालायचं, किंवा लाल मिरच्या असतात ते कुटून घालायच्या 4-5. चिनी फ्लेक्स म्हणतो ना आपण त्याला, मग ते कुटून घातले तरी चालते. लाल तिखट हे असं सगळं तेल लावून घेतले मी ह्याला. असं आपण बारीक रवा भिजवला होता ना, तो 10 ते 15 मिनटं भिजलेला आहे. तो आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आणि मग बघायचं आता किती पाणी लागतंय काय. सगळा मिक्स करून घ्यायचा असा आणि घट्ट मळायचं. ह्याच पाण्याने मळून घ्यायचं असं घट्ट. इतकं घट्ट मळायचं हे. आता 10-15 हे इतकं घट्ट मळायचं आणि 20 मिनटं चांगलं भिजवून द्यायचं. आता मी झाकून ठेवते. 10 ते 15 मिनटं झालेलं आहे. अजून थोडंसं असं मळून घ्यायचं तळ हाताने, म्हणजे इतकं छान पीठ होतं असं. आणि अशा गोळ्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या, एवढ्या अशा सगळ्या गोळ्या करून घेते मी अशा छोट्या छोट्या. आता हे सगळे असे छोटे छोटे गोल करून घेतले, तेच अशा हातावर करून घ्यायचे. असे सगळे ठेवून घेते करून. असे गोल. ह्या अशा सगळ्या गोळ्या करून घेतल्यात. आता ह्या लाटायच्या नाहीत. मी दाखवते कसं करायचं ते. आपल्याला आता ह्या लाटायच्या नाहीत. ह्या अशा वाटीनं
अशा करून घ्यायच्या अशा. आणि ह्याला असं फुगू नये म्हणून कुरकुरीत होत्यात असे होल पाडायचे. अशा सगळ्या करून घ्यायच्या. आता खूप वेळ लागेल मला, करते पण. लहान मुलांना आवडतं ना असले सगळं खायला. सगळं करून घेते बसून हे असं. वाटीनं होत नसलं तर हातानं असं करायचंय बघा. हे बघा किती छान होतंय असं. हातानं सुद्धा मस्त होतंय असं. वाटीने हे करण्यापेक्षा लाटत सुद्धा बसायची गरज लागत नाही असं. आणि असं चमच्याने हे करायचं असं. सानू असती तर आमची अशी होल पाडत बसली असती. तिला दिलं असं तर ती गेली स्कूलला. आता तिला इतकं आवडल ना, खूप आवडल. तिच्यासाठी असं मिठाचं केलेलं आहे मी. असे म्हणले असते ना तुला मी करून देते, तू होल पाडत बस. बसली असती सानू आमची होल पाडत. ह्याला उशीर लागतोय की करायला पण. चालते, हे झालं सगळं आता करून. हे सगळं करून घेतलेलं आहे मी. आता आता हे तळायचंय. जास्त तेल गरम करायचं नाही आणि थंड पण ठेवायचं नाही. मध्यम नॉर्मल आच ठेवायची बारीक गॅसवर. जास्त कडक उकळून द्यायचं नाही, कारण खुसखुशीत होणार नाही ना आपल्या छोट्या पुऱ्या केलेल्या ना. आपल्याला मंद असेवर तळायचे त्या पुऱ्या लाल होस्तोपर्यंत. हां, ही मी टाकून बघितली थोडीसं पीठ, तर झाले बघा म्हणजे गरम. आता अजून एकदा तुम्हाला टाकून दाखवते. तेल झाले बघा गरम. आपल्याला असंच पाहिजे. आता आपण टाकून घेऊया छोट्या छोट्या पुऱ्या म्हणायच्या, किंवा छोट्या छोट्या मटरी म्हणलं तर चालेल. शाळेत आल्यानंतर मुलांना खायला खूप छान हे अशा होते. हलवायचं नाही, मनानेच वरती येते. हे बघा मनानंच वर यायला लागल्या अशा मंद. ही बघा कशाला हे केले नाही ना, चमच्याने होल पाडले नाहीत तर हे कसं फुगायला लागले. असं फुगून नाही द्यायचं. अशा बारीक गॅसवर मंद आचेवर. आता वरती आल्यात सगळ्या, मी उलटून घेते. तळायलाच उशीर लागतो ह्याला, त्यामुळे खुसखुशीत होतात. अशा लाल होस्तोपर्यंत. किती कलर छान आलाय बघा. अशा लाल होस्तोपर्यंत तळून घ्यायच्या. तळलेल्या गेलेल्या आहेत सगळ्या बघा. आता काढून घेते. कसा आवाज येतोय बघा. छान तळले गेलेत ना, इतक्या सुंदर. आता टाकून घेते अजून. त्याला तळायला पण उशीर लागतो, करायला पण होतात टेस्टी खूप छान. लहान मुलांना तर खूप आवडते छान मिठाच्या. अशा सगळ्या मी तळून घेते. हे सगळं आपलं घरातलं साहित्य आहे. असं काय नाही की जाऊन आणायला लागतंय, काय नाही. आपल्या घरातले गव्हाचं पीठ, कस्तुरी मेथी, मीठ हे सगळं आपल्या घरातच असतं ना साहित्य. त्यामुळे इतकी सुंदर आणि टेस्टी रेसिपी तयार झाली आहे. सुंदर आणि टेस्टी लहान मुलांना खाण्यासाठी किंवा डब्यासाठी, किंवा तुम्ही सकाळी सकाळी चहावर खाण्यासाठी हे इतकं सुंदर आणि टेस्टी झाले हो का. इतकं छान झालेले आहे. आणि करून पण बघा होता. आता चुरा किती होतो लगेच बघा. इतकं खुसखुशीत झालेलं आहे. खूप छान आणि मस्त. तुम्हाला रेसिपी जर आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.